हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट शेख इम्तियाज। आज आपण एक विशेष कायद्याबद्दल बोलणार आहोत। जे कायदा आज गुन्हेगार संघटित टोळीवर लावण्यासाठी बरेच स्टेटमेंट मंत्री वगैरे देतात। तर यावर म्हणजे काय आहे मोका कायदा, मकोका, आपण ज्याला मोका, मकोका, एमकोका असं एक नाव दिलेले आहेत। ज्याचं फुल फॉर्म मराठीमध्ये असं आहे की महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 साली ही कायदा आणलेला आहे। या कायद्याअंतर्गत जे सिंडिकेट असतात, टोळी असतात किंवा जे संघटन टोळी पैशासाठी किंवा स्वतःचा दहशत निर्माण व्हावा यासाठी गुन्हेगारी करतात, या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी हा कायदा आणलेला होता। पण आता मोका कायदा नेमका कुणावर लावता येतो या विषयावर आपण आज लीगल पार्ट बघणार आहोत। तर सर्वप्रथम जे आरोपी आहे, संघटन आहे, गुन्हेगार आहे किंवा सिंडिकेट आहे, ह्याच्यामध्ये यांच्यावरती मागील 10 वर्षापासून त्यांच्यावर किमान दोन गुन्हे असणे आवश्यक आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा 3 वर्षापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे। तसेच त्या गुन्ह्याचे चार्जशीट म्हणजे दोषारोपपत्र आहे हे माननीय न्यायालयात दाखल असणं आवश्यक आहे। अशा टोळीवरच मोका किंवा मकोका लावता येतो आणि ह्यामध्ये ज्यावेळेस मोका आणि मोका लावण्यासाठी सँक्शन घेतला जातो ती पोलीस खात्यातील, गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सँक्शन घेणं आवश्यक असतो। तसेच आपण वारंवार ऐकतात की ज्या छोटे मोठे गुन्हेगार असतात किंवा सहजी जे नॉर्मल गुन्हे असतात त्या गुन्ह्यामध्ये मोका लावता येत नाही किंवा सहसा कुणीही छोट्या मोठ्या गुन्हेगार जे असतो, छोटे मोठे काम करणार ज्याच्यावर कोणतेही गुन्हे नाही प्रिव्हियस मध्ये, त्याचा प्रिव्हियस कंडक्ट क्लीन आहे किंवा ते प्रिव्हियस मध्ये त्याच्यावर कोणतेही गुन्हे नाहीत, अशा व्यक्तीवर मोका लावता येत नाही। त्याच्यावर मागील कोणत्या सिंडिकेट, संघटन, टोळी यामध्ये सहभाग नसेल किंवा मग इतर कोणत्याही अशा ग्रुपमध्ये तो इन्व्हॉल्व नसेल तर या व्यक्तीवर सहसा कायदा लावता येत नाही। आता असं म्हणलं जातं की या कायद्यामध्ये सहसा जामीन मिळत नाही। होय, बरोबर आहे की या कायद्यामध्ये सहसा जामीन कुणालाही मिळत नाही, पण हे म्हणणं चुकीचं आहे की या कायद्यामध्ये जामीनच होत नाही। बघा, ह्याचा उद्देश, हे प्रोसिजर जे आहे या कायद्यामध्ये मकोका लावण्यासाठी, तो आरोपी, तो सिंडिकेट किंवा संघटन हे मागील प्रिव्हियस 10 वर्षापासून त्याच्यावर 2 गुन्हे असणं आवश्यक आहे। त्याचे उच्च अधिकारी, पोलीस खात्यातील सर्वोच्च अधिकारी यांचा परमिशन त्याच्यामध्ये घ्यावा लागतो आणि तसंच जे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्या संघटनवर, त्या व्यक्तीवर, त्या गुन्ह्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंटची शिक्षा आहे जे 3 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि त्या गुन्ह्यामधील जे संघटित आहे, गुन्हेगार आहे, ते त्या प्रकरणाची चार्जशीट मान्य न्यायालयात दाखल असणं आवश्यक आहे। अशीच कायद्याविषयी माहिती आपण यापुढे बघत राहू। लाईक करा, फॉलो करा। जय हिंद।